महायुती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार याची आता प्रतीक्षा आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा झाली आहे। मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची ही घोषणा झाली आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर युतीची ही पहिली घोषणा ठरते आहे। निवडणूक महायुतीतच लढण्याचं धोरण ठरलेलं असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातली। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये महायुती होणार याची प्रतीक्षा असताना एक मोठी बातमी येते। धाराशिव जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीसाठी महायुती झाली आहे आणि मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांनी ही घोषणा केली आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर युतीची ही पहिली घोषणा ठरते आहे। निवडणूक महायुतीतच लढण्याचं धोरण असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं आहे। तर महायुती कुठे कुठे होणार, कुठकुठल्या जिल्ह्यांमध्ये महायुतीमध्ये निवडणुका लढल्या जाणार याची सगळीकडे प्रतीक्षा आहे आणि यामध्ये सगळ्यात पहिली घोषणा ही धाराशिव जिल्ह्यातून झाली आहे। धाराशिव नगर परिषदेसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली आणि महायुतीमध्ये ही निवडणूक होणार आहे। महायुती म्हणून धाराशिवमध्ये आम्ही सर्वजण एकत्र लढणार आहोत आणि जनतेची सेवा करण्यासाठी प्रचंड अशी ताकद आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे आणि धाराशिवचा सर्वांगीण विकास जलद गतीने करण्यासाठी ही महायुती अतिशय ताकदीने काम करणार आणि सर्व या निवडणुका एकत्र लढणार आहे। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महायुतीमध्येच राज्यामध्ये लढायचं असं धोरण आहे असं ठरवलं आणि त्यानुसार पहिली घोषणा धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे। ही घोषणा करण्यासाठी आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत। तर मिनी विधानसभेचा हा रणसंग्राम आता तापू लागणार आहे। महायुती कोणकोणत्या जिल्ह्यात होणार याची प्रतीक्षा आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये नगर परिषदेसाठी महायुती झालेली आहे आणि या संदर्भातली घोषणा आता काही वेळापूर्वीच झाली आहे। एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। तर नगर परिषद नगरपंचायती 52 छत्रपती संभाजीनगर विभागात, यामध्ये संभाजीनगरमध्ये 7, धाराशिव 8, जालन्यात 3, नांदेडमध्ये 13, बीडमध्ये 6, हिंगोलीत 3, लातूरमध्ये 5 आणि परभणीमध्ये 7। एकूण 52 नगर परिषद आणि नगरपंचायती छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत। तर धाराशिवमधल्या या सगळ्या राजकीय परिस्थितीवर आणखी चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, एक मोठी घोषणा झाली आहे मुंबईमध्ये, धाराशिवमध्ये निवडणुका महायुतीतच लढण्यात येतील या संदर्भातली मोठी घोषणा आहे। कशी नेमकी आता ही सगळी राजकीय समीकरणं पुढे जाणार आहेत? अनुपमा, खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुती एकत्रित लढणार का असाच खरं तर प्रश्न होता। मागच्या काही दिवसापूर्वी शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती। निवडणुका स्वतंत्र लढवण्याच्या अनुषंगाने त्यांनी तसं घोषणा केली होती। त्यांनी भूम, वाशी आणि परंडा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आपण स्वतंत्र लढणार असा एक इशारा किंवा कार्यकर्त्यांना सूचित केलं होतं। यानंतर महायुती होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्याची घोषणा करण्यात आली। मात्र एक गोष्ट यामध्ये उल्लेखनीय अशी आहे की या बैठकीला तानाजी सावंत उपस्थित नव्हते, त्यामुळे या बैठकीत झालेला जो निर्णय आहे तो संपूर्ण महायुतीला मान्य असेल का हा खरं त्याच्यामधला प्रश्न आहे। आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीला रोखण्यासाठी धाराशिवमध्ये भाजप असन, शिवसेना असन किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्रित येणं गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगानं ही आजची घोषणा झाली असावी। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ज्ञानेश्वर पतंगे यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर धाराशिवमधून जोडले गेले होते।